तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना जिल्हा दौऱ्यावर परतूरचे माजी आमदार सुरेश जेथलिया राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होईल। त्यामुळे आज अजित पवार या सभेमध्ये नेमकं काय बोलणार, कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आज अजित पवार हे जालना दौऱ्यावर आहेत, त्यावेळी रमेश जेथलिया हे यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे। तर अजित पवार हे जालना जिल्हा दौऱ्यावर आणि यावेळी सुरेश जेथलिया यांच्या पक्षप्रवेशाची ही दृश्य आपण पाहतोय। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जालना दौऱ्यावर आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर परतूरचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांचा पक्षप्रवेश हा पार पडतोय आणि या कार्यक्रमासाठी आता स्वतः अजित पवार हे या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी सुनील तटकरे देखील त्यांच्या सोबत उपस्थित असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे सुरेश जेथलिया यांचा पक्षप्रवेश हा पार पडतोय। माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी आता राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या पक्षप्रवेशाची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। जालनामध्ये त्यांचा पक्षप्रवेश हा पार पडतोय। तर जालनामध्ये सुरेश जेथलिया यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली आणि या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या पक्षांना रामराम ठोकत महायुतीतील पक्षांमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळताय। यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे जालना जिल्हा दौऱ्यावर असताना माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी देखील आपल्या पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा हा पक्ष प्रवेश सोहळा हा पार पडतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे जालन्यामध्ये दाखल झालेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांच्याकडून। गणेश, जालन्यामध्ये अजित पवार आता दाखल झालेत, काय अधिक अपडेट? अंकिता, निश्चितच हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत आज जालना जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत। आज या ठिकाणी जे परतूर मध्ये जे आहे मतदारसंघामध्ये त्यांचा दौरा असणार आहे आणि या ठिकाणी काँग्रेसचे जे माजी जिल्हाध्यक्ष आहेत सुरेश कुमार जेथलिया यांचं जे आहे आज अजितदादा यांच्या उपस्थितीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज त्यांचा प्रवेश पक्ष सोहळा असणार आहे। त्या निमित्त जे अजितदादा जे आहेत आज जालन्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी ते व्यासपीठावर दाखल देखील झालेले आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी माजी आमदार जे आहेत सुरेश जेथलिया हे आहेत ते पक्ष प्रवेश करतील। कारण की सुरुवातीला जे आहेत जेथलिया जे आहेत काँग्रेसचे माजी आमदार कदीर बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तर दुसऱ्यांदा ते अपक्ष उभे टाकले होते, आमदार म्हणून निवडून आले। तिसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात विधान परिषदेवर गेले होते, तर चौथ्यांदा काँग्रेसमध्ये आले आणि जिल्हा प्रमुख राहिले। आता 25 वर्षापासून नगरपालिका देखील त्यांच्या ताब्यात आहे। त्यानंतर काँग्रेसने तिकीट न दिल्याने अपक्ष विधानसभा देखील त्यांनी लढवली होती। मात्र आता या ठिकाणी अजितदादाच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे। त्यामुळे या ठिकाणचे आमदार जे आहेत विधान परिषदेचे बबनराव लोणीकर आहेत, त्यामुळे यांची कुठेतरी गोची होण्याची शक्यता देखील या ठिकाणी परतूर मतदारसंघामध्ये वर्तवली जात आहे। अंकिता, निश्चित गणेश, त्यामुळे एकंदरीतच आता सुरेश जेथलिया यांच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादीचं ताकद वाढणार असं दिसतंय। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।